गावात राहतात आणि गावात मुंबईहून येतात. मुंबईहून आल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी छोटा मोठा उद्योग करावा. उद्योग करता करता त्यांनी एक छोटंसं दुकान ओपन करून त्यांनी चांगली सुरुवात केली. पण चांगली सुरुवात केल्यामुळं त्यांना लाभ झाला आणि हळूहळू करून त्यांनी एक स्वतःच व्यवसाय करण्यासाठी छोटीशी दुकान घेतली. दुकान घेतल्यानंतर चांगला व्यवसाय चालू लागला. तर मोठ्या भावाने त्या व्यवसायाच्या माध्यमातून एक आपल्यासाठी घर घेतलं. घर घेतल्यानंतर त्यांचा संसार चांगला चालू लागला. तर असं वाटलंय की आता चला दुकानचं घर तर झालंय, तर आपण असं करावं एक भाड्याची दुकान घ्यावं आणि तिथं चांगला व्यवसाय करायचा. आणि असं करून व्यवसाय करून दोघा भावांनी मिळून चांगला नंबर 1 बनवला त्या भागात. पण आज काय झालं, त्या मोठा भाव काय म्हणतो, आता आपण भाड्याचं घेतलं ना तर आपण स्वतःच घेऊया. तर लहान भाव काय करतो आणि मोठे भाऊ दोघं म्हणून चांगली मेहनत करतात आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना भेटतं आणि एक चांगली मोठी दुकान घेतात. आणि दुकान घेतल्यानंतर भाव त्या दुकानाचं नाव आपल्या नावावर ठेवतो आणि भावाला असं वाटतं की आपलंच दुकान आहे असं म्हणून चाललेलं. पण त्यांनी काय केलं, आयुष्य भावाने आपल्या नावावर सगळं करून घेतलं. आता भाव आपला तो दुकान सांभाळतो. छोट्या भावाला भाड्याचं दुकान दिलं, त्या दुकानात तुम्ही व्यवसाय करा. मग आता दुकान भाड्याचं आहे, भाडं वाढत चाललंय. भावाला काय परवडलं नाही, दुसरी दुकान घेतली, तिथं काय व्यवसाय बरोबर चालला नाही. पण असं करून मोठ्या भावाने आपल्या भावाचा फायदा करून घेतला. आज मोठा भाव आपल्या मस्त मजेत राहतो. लहान भाव आज भाड्याच्या दुकानात राहतो. घर स्वतःच मोठ्याचं. लहानचं काय नाही. लहानच्या भरशावर घेतलं पण मोठ्याला सगळं काय भेटतं. तर काल मला भेटला, म्हणला की अरे असं झालंय, काय करावं. आपण मोठ्याच्या बापाची जागी भावाला मांडलं, पण जे भावाने मला असं गद्दार झालं, काय करावं. बेशरम भाव आहे, काय करावं, त्याला काय बोलावं. आज त्याच्याकडे काय नाही, तो शून्य झालेला आहे. मोठ्याच्या भावाच्या भरजेवर त्यांनी दुकान घेतलं, संपत्ती घेतली. तर मोठ्या भावाने लहान भावाला धक्का मारून आपल्या घराच्या बाहेर ठेवला. आता त्याच्याकडे स्वतःच घर नाही, दुकान नाही, मकान नाही. आज भाव आपल्या जागी बसलेला आहे. हे माणसाचं जीवन आहे साहेब. कधी कधी आपण एवढा बी विश्वास करू नये की आपल्या मोठा भाव आहे का छोटा भाव आहे. घडतात व जीवनात आहे, काही होऊ शकतो. जग आहे, कोणावर विश्वास ठेवायचा. लोकांवर विश्वास ठेवलं तर लोक दुश्मन, भावावर ठेवलं तर भाव दुश्मन, बापावर ठेवलं तर बाप दुश्मन. बरोबर हिस्सा नाही केला. जगाचा नियम आहे साहेब, काय करावं हे लक्षात नाही. बाय मित्रांनो, छोट्या मोठ्या गोष्टी असतात. लाईक करा, सबस्क्राईब करा. जीवनाच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, मोठ्या नसतात पण छोट्या असतात.